कुठतरी आपण ऐकलेलं असतं की ह्याने एवढे कमवले, त्याने तेवढे कमवले, मग आपल्या डोक्यात एकच की शेअर मार्केटमध्ये नुसता पैसा आहे. पण मला माहीत नव्हतं नुसता प्रॉफिटच आहे, तिथं लॉस पण असतोय, ही गोष्ट मला माहीतच नव्हती. डिमॅट अकाउंट जो की झिरोवर आलं, अक्षरशः खूप रडलो त्या दिवशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रडल्याच्या नंतर एक सलाईन पण लावली, कारण काही सुधारलंच नाही. थोडा मोठा लॉस कधी बघितला पण नव्हता. मी प्रेमात नव्हतं पडलो, मी पडलो होतो ते म्हणजे शेअर मार्केटच्या प्रेमामध्ये. म्हणजे मला ती कॅन्डल बघितल्याशिवाय झोपच येत नव्हती. एक टाइम मित्रांनो दारूचं व्यसन लागलं तरी चालतंय, पण शेअर मार्केटचं व्यसन लागता कामा नाही. कारण 10,000 रुपये सांभाळता येत नाही आणि आपण 1-2 लाख रुपये सांभाळण्याच्या गोष्टी करतो. ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर 100 मध्ये फक्त 10 जण प्रॉफिटेबल असतात, बाकी 90 जण लॉसमध्ये असतात. का असते ते 90 जण लॉसमध्ये? आता आपण बघतोय जॉब करतो आपण 15-15, 20-20 हजारांनी. मित्रांनो हे एका तासाचं काम आहे जे की आपल्या शेअर मार्केटमध्ये, आणि हायेस्ट प्रॉफिट माझा 26 लाख आहे. पण इथून पुढे माझा CR मध्ये पण प्रॉफिट होतील. जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव निखिल गोडके. मी एक बीड जिल्ह्यातून छोट्याशा गावातून आलेलो आहे. जे की मित्रांनो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि शेतकऱ्याचा मुलगा मित्रांनो जे की असं नाही की शेतकऱ्याचा मुलगा असल्याच्या नंतर तो जॉबच करू शकतो, नोकरी करू शकतो. मित्रांनो शेतकऱ्याचे मुलं बिझनेस पण करू शकतात. जसं की मित्रांनो लहानपणीपासून इच्छा होती माझी, मला एक चांगला पुढे चालून बिझनेस करायचा होता. पण मित्रांनो बिझनेस म्हणजे काय, जे की स्वतःच्या जीवावर असायला पाहिजे. मित्रांनो जे की माझा जे शिक्षण झालं ते एक छोट्याशा खेडेगावात झालं 7वी पर्यंत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे की मला माझ्या घरच्यांनी लातूरला पाठवलं शिकवण्यासाठी. 7वी 8वी मित्रांनो जे की माझी जी लातूरला झाली, लातूरमध्ये अहमदपूरला झाली. त्यानंतर मित्रांनो जे की मला घरच्यांनी बीडमध्ये आणलं आणि 10वी माझी बीडमध्ये झाली. बीड ज्या टायमाला 10वी झाली, 10वीच्या चांगले पर्सेंटेज होते 10वीला, पण घरच्यांना वाटलं आपला मुलगा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. पण मित्रांनो मला ही गोष्ट म्हणजे जे की डॉक्टर इंजिनियर ही आवडतच नव्हती, ही फील्डच आवडत नव्हती. पण कसं आहे ना, आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं आहे, आईवडिलांना वाटतं नाही आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, म्हणजे त्यांचे स्वप्न असतात ते. पण ते कधी विचारच करत नाहीत की मुलाचे स्वप्न काय आहे. माझ्यासोबत पण तसंच झालं सेम. 11वी आणि 12वीसाठी मला जे की घरच्यांनी पाठवलं जे की लातूरला मित्रांनो क्लासेस लावले, सगळ्या गोष्टी झाल्या. जे की क्लासेस लावल्याच्या नंतर मी तिथं अभ्यास पण करायला चांगलं चालू केला. पण अभ्यास करता करता जे की म्हणतो ना आपण मित्रसंगत जसे असेल 11वी 12वीला तसं आपण घडतो. आणि तसंच मित्रांनो मला मित्रांचा लागला नाद. आता मित्रांचा नाद म्हणजे कसा, ज्या टायमाला मित्र आता जुने होते मित्र ते बीडलाच होते, पण ज्या टायमाला मी लातूरला गेल्याच्या नंतर मला तिकडं नवीन मित्र भेटायला लागले. जे की मी पाठीमागं बसायचो. पाठीमागं मित्रांनो एक तर रिच फॅमिलीची मुलं असायची किंवा जे की आपण म्हणतो टुकार टवाया करणारी. आणि तसंच मित्रांनो मी 2 दिवस पाठीमागं बसलो क्लासेसमध्ये. आणि क्लासेसमध्ये पाठीमागं बसल्याच्या नंतर मित्रांनो लागली त्यांची सवय. ठीक आहे, पण त्यांची सवय म्हणजे मित्रांनो जे की पैसाच कमवण्याचा बघणार. ते कितीही टवाळ्या करून द्या, काही करून द्या, पण त्यांच्या एक लक्षात असतं की आपल्याला पैसा कमवायचा आणि ते करायचे शेअर मार्केट. पण शेअर मार्केट म्हणल्याच्या नंतर मित्रांनो मला शेअर मार्केटची काही इन्फॉर्मेशन नव्हती. फक्त एवढं होतं की आपल्याला डॉक्टर बनायचं नाही, पण घरच्यांचं प्रेशर नाही तुला डॉक्टरच बनायचं आहे. आणि घरच्यांचे स्वप्न होते की नाही आपल्या मुलांनी डॉक्टर झाल्याच्या नंतर एक चांगलं हॉस्पिटल असेल, सगळ्या गोष्टी चांगल्या असतील. पण जे की मला त्या गोष्टीत कुठेतरी आवड करू वाटत होत्या आणि अभ्यास करण्याची पण इच्छा नव्हती. मग मला लागला त्या मित्रांच्या नाद. आणि मित्रसंगत म्हणल्याच्या नंतर खरंच खतरनाक असते. तर मित्रांनो माझे ते मित्र शेअर मार्केट करायचे. पण त्या काळात मित्रांनो जसं की आपण रेफर करतो, रेफर प्लस अर्न होतं. म्हणजे ज्या टायमाला आपण रेफर केल्याच्या नंतर ते काही पैसे ते भेटायचे, जे की आपण डिमेट अकाउंटचं बोलायचं. तसंच माझ्या मित्रांना वाटलं की हा करत नाही, पण आपण जर डिमेट अकाउंट ओपन केलं तर काय ते 800-900 रुपये काय असतील ते आपल्याला येतील. मग तसंच मला माझ्या मित्रांनी डिमेट अकाउंट ओपन करायला सांगितलं. आणि डिमेट अकाउंट ज्या टायमाला मी ओपन केलं त्या टायमाला मग मी त्या हळूहळू बघायला लागलो. आणि मित्रांनो हळूहळू कधी न कळत त्या गोष्टीची सवय लागली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आपण ज्या टायमाला आपल्याला ट्रेडिंग करायची त्या टायमाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे पैसा, आणि तोच आपल्याकडे नव्हता. जे की घरचे 5,000 रुपये महिन्याला पाठवायचे, जे की लातूरमध्ये असताना. आता माझ्या मेसचा खर्च होता 3,000, रूम भाडं द्यायचं माझं 1,500 रुपये, आणि फक्त 500 रुपये मला खर्चण्यासाठी व्हायचे. राहायचे. मग मला 500 रुपये खर्चण्यासाठी राहिल्याच्या नंतर मग आता मला डिमेट अकाउंटमध्ये ॲड करायचे होते. जवळपास आपण ट्रेडिंग करू शकतो 7,000 ते 8,000. पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. पण मी मित्राकडून जे की उसने पासने घेऊन 5,000 कसं तरी बनवले आणि जे की माझ्या ग्रोच्या डिमेट अकाउंटमध्ये टाकले. आता जे बिगिनर असतात ना त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा जे डिमेट अकाउंट असतं ते म्हणजे ग्रोमध्ये असते. आणि तसंच माझं पण ग्रोमध्येच होतं. मग मी ते 5,000 जे की माझ्या डिमेट अकाउंटमध्ये ॲड केले आणि मला काहीच नॉलेज नव्हतं. आता ते मित्रांना पण नॉलेज नव्हतं. पण ते कसं आहे ना मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा नाद लागला त्यांना प्रॉफिट व्हायचा, लॉस व्हायचा, दोन्ही कंडिशन त्यांच्या पण व्हायला लागल्या. मला वाटायचं नाही त्याच्यातला पैसा आहे आणि कुठतरी आपण ऐकलेलं असतं की ह्याने एवढे कमवले, त्याने तेवढे कमवले, मग आपल्या डोक्यात एकच की शेअर मार्केटमध्ये नुसता पैसा आहे. पण मला माहीत नव्हतं नुसता प्रॉफिटच आहे, तिथं लॉस पण असतोय, ही गोष्ट मला माहीतच नव्हती. मला वाटलं 5,000चे मी 10,000 करेन, 10चे 20 करेन, 20चे 2 लाख रुपये करेन.
म्हणजे काय, जे की मला माझी एवढीच इच्छा होती की आपण जी क्लासेसला एक फीस भरलेली ही कुठेतरी आपण इकडे रिकवर करून जे की आपला बिझनेस आपण छोटा मोठा टाकू शकतो. लहानपणीपासून इच्छा होती की कुणाच्या हाताखाली काम करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष करायचं. पण 10वी-12वीला जे की चांगले पर्सेंटेज असल्यामुळे घरच्यांची इच्छा होती नाही मुलांनी खरंच डॉक्टर झाला पाहिजे. पण घरच्यांना कसं समजून सांगावं हे मला समजत नव्हतं. मग मी ते 5,000 रुपये ॲड केले आणि ज्या टायमाला ॲड केले ते एका हप्त्यात 5,000 रुपये कुठे गेले मला पण मेळ लागला नाही. जे की काही ओव्हर ट्रेडिंग करायचो. दुसरी गोष्ट कॉल म्हणजे कॉलला मार्केट चाललं कॉलला घ्यायचं पुटला द्यायचं ह्या काहीच माहीत नव्हतं मला, काहीच कळत नव्हतं. ज्या टायमाला 5,000 गेले त्या टायमाला समजलं नाही आता आपण संपलो. जे की त्या टायमाला मला 5,000 म्हणजे माझ्यासाठी खूप होते. 5,000 संपले. डिमेट अकाउंट जो की झिरोवर आलं. अक्षरशः खूप रडलो त्या दिवशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रडल्याच्या नंतर एक सलाईन पण लावली, कारण काही सुधारलंच नाही. एवढा मोठा लॉस कधी बघितला पण नव्हता. आणि एक आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतो, ज्या टायमाला आपण ऑनलाईन दुनिया बघतो त्या टायमाला जे की आपल्याला म्हणजे त्या गोष्टी विश्वास नसतो आणि आपण तिथंच फसतो. जे की आपल्याला काय वाटतं ऑनलाईन पैसा नसतो. आपल्याला एवढंच माहीत असतं की एखादा जॉब करायचा आहे नाहीतर एखादी नोकरी करायची. मिडल क्लास फॅमिलीतील मुलाला एवढंच माहीत असते. मग जे की आपण ट्रेडिंगला सट्टा ह्या त्या गोष्टी बघतो. मग मला पण वाटलं की 5,000 रुपये गेलेत म्हणजे हा एक गॅम्बलिंग आहे सट्टा. पण जे माझे 5,000 रुपये त्या ट्रेडिंगने घेतले होते, ज्या शेअर मार्केटने घेतले होते, मला ते 5,000 आता एकूण घ्यायचेच होते. मग मी त्यासाठी जे की नीटचा अभ्यास होता तो कुठेतरी अवॉइड करायला लागलो आणि शेअर मार्केटच्या ह्या जाळ्यात गुंतायला लागलो. तसंच गुंतत गेलो आणि माझं ते 12वी संपली. 12वी संपल्याच्या नंतर माझं एक रिपीट संपलं तरी बी काही आपला नीटला स्कोरच नाही. मग 12वीला पण स्कोर कमी आला आणि जे की रिपीटला पण स्कोर आला. जे की आपल्या घरच्यांना काय वाटतं, जे की 11वी-12वीला काय जे की प्रेम प्रकरण सध्या भरपूर चालू आहे. जसं की त्यांना पण वाटलं की नाही हा मुलगा आपला मुलगा जो आहे तो प्रेमात पडला असेल म्हणूनच कोणाच्या पोरीच्या नादाला लागून त्याला मार्क नाही पडले. पण तसं नव्हतं मित्रांनो. मी प्रेमात नव्हतं पडलो. मी पडलो होतो ते म्हणजे शेअर मार्केटच्या प्रेमामध्ये. म्हणजे मला ती कॅन्डल बघितल्याशिवाय झोपतच नव्हती. काही समजत नव्हतं, काही नव्हतं. यूट्यूबवर हाजे त्याचे व्हिडिओ बघायचो, ह्या त्या गोष्टी बघायचं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः स्ट्रॅटेजी करण्याचा प्रयत्न करायचो. मग असंच 1.5-2 वर्ष झालं जे की माझे 5,000 लॉस रिकवर करायचा होता. पण ते माझं स्वप्नच राहून गेलं म्हणून झालं, कारण माझ्याकडे ॲड करायला फंडच नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखाद्याला जर उसने पैसे मागितले तर साधे 5 रुपये पण कोणी उसने द्यायला तयार नव्हतं. मग त्या गोष्टीचा अभ्यास केला, सगळ्या गोष्टी समजत चालल्या. जे की मार्केट कशा पद्धतीने असते, मार्केटला किती लॉस द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी समजत आल्या. मग ज्या टायमाला दुसरं सेकंड रिपीट केलं, सेकंड रिपीटला पण मार्क कमी आले. मग मार्क कमी आल्याच्या नंतर जे की घरच्यांना वाटलं नाही आता आपण ह्या प्रायव्हेटला ॲडमिशन घ्यावं. पण ज्या टायमाला मित्रांनो मला 2.5 वर्ष झालं तर मार्केटमध्ये जे की सगळ्या गोष्टीची ॲनालिसिस करून मार्केटमध्ये 2.5 वर्षात मी खूप काही शिकलो होतो. फक्त माझ्याकडे एकच गोष्ट कमी होती ती म्हणजे फंड असणं खूप गरजेचं आहे. आणि जेणेकरून माझ्याकडे फंड नव्हता. मला ते 5,000 रुपये रिकवर करून जे की शेअर मार्केटला कुठेतरी अवॉइड करायचं होतं. मग मी माझ्या मित्रांना म्हणलं, माझ्या जवळच्या मित्राला म्हणलं आणि माझ्या जवळच्या मित्रांनी मला 10,000 रुपये दिले. ज्या टायमाला 10,000 रुपये दिले पण त्या 10,000 रुपयाची कशी मॅनेजमेंट करायची हे मला माहीत होतं. मग त्या 10,000चे 7,000 आलो, 7च्या 8,000 आलो. असंच मित्रांनो खेळत 6-7 महिने झाले. 7 महिन्यात ते 10,000चा फंड मी 25,000 हो गेला. जे की मी कॉस्ट टू कॉस्टच होतो, पण ते 15,000 रुपये 7 महिन्यात प्रॉफिट मी जनरेट केला. मग कुठेतरी माझा कॉन्फिडन्स वाटला की नाही की आपण खरंच 25,000 ते 30,000 रुपये आता कमवलेले. मग त्यानंतर मला समजत गेलं की नाही आता हाच फंड आहे तोच आपल्याला भविष्यात जे की शेअर मार्केटमध्ये एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवणार आहे. कारण आपल्याला घरचे तर कोणी देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपले फ्रेंड सर्कल पण आपल्याला देऊ शकत नाहीत, कारण जसे मी आहे तसे माझे फ्रेंड असणार आहेत. साहजिक आहे, आपण जर मिडल क्लासमध्ये फॅमिलीचे असतो तर आपले फ्रेंड पण त्याच रेंजमध्ये असणार आहेत. मग सगळं तसंच होतं. जे की पण माझा एक जवळचा मित्र गणेश तो मला खूप सपोर्ट करायचा आणि जे काय आहे आज तुमच्यासमोर ते त्याच्यामुळेच आहे मी. कारण जे की ज्या काळात मला कोणी सपोर्ट नव्हतं केलं ते एकटीने मला सपोर्ट केला, कारण त्याला माहीत होतं नाही तुला 100% सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. जे की माझा प्रॉफिट व्हायचा, लॉस व्हायचा आणि मी डेली ह्या गोष्टी त्याला शेअर करीत राहायचो. आणि एक तारखेतून तो मला मोटिवेट फील करायचा, नाही ठीक आहे तुझा आज लॉस झाला आहे उद्या रिकवर करशील. पण मित्रांनो हे जे सगळ्या गोष्टी करायचो मी त्या फक्त एका लॉटने करतो. आणि आपण बिगनर एक चूक करतो. सगळ्यात मोठी जी म्हणजे चूक काय असते आपली, जी की आपण काय करतोय 1 लाख 2 लाख रुपये घेऊन येतो मार्केटमध्ये, जे की आपल्याला जे 10,000 रुपये सांभाळता येत नाहीत.
आणि आपण 1-2 लाख रुपये सांभाळण्याच्या गोष्टी करतो. ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर 100मध्ये फक्त 10 जण प्रॉफिटेबल असतात, बाकी 90 जण लॉसमध्ये असतात. का असते ते 90 जण लॉसमध्ये? कारण त्यांना रिस्क मॅनेजमेंट माहीत नसते, त्या फंडचा कसा यूज करायचा हे पण माहीत नसते. मग आपण काय करतोय की नाही, नुसता पैसा आहे म्हणून पैसा आहे, मार्केट पुटला चाललंय आपण पुटला एंट्री घेतो, मार्केट कॉलला चाललंय आपण कॉलला एंट्री घेतो, बाय चान्स आपलं कधीतरी साधतं आणि बहुतेक आपले लॉसच होत चालतात. एक टाइम मित्रांनो दारूचं व्यसन लागलं तरी चालतंय, पण शेअर मार्केटचं व्यसन लागता कामा नाही. कारण मित्रांनो दारू सपोज आपण पेलो तर एक कुठतरी आपण लिमिटेड होऊ शकतो, पण शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आपण जेवढं कमवलंय तेवढं एका मिनिटामध्ये घालू शकतो. त्यासाठी जे की सगळ्यात घातक म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगला बघतो. पण आपण जर त्याचा परिपूर्ण अभ्यास जर केला तर ऑप्शनसारखं सोपं काहीच नाही. आणि जे की सगळ्या गोष्टी ऑप्शनमध्ये क्विकली पैसा भेटतो, पण पैसा कोणाला भेटणार? खरंच त्याला रिस्क मॅनेजमेंट आहे, सगळ्या गोष्टी फॉलो करता येतात त्यालाच भेटणार. मग माझं पण तसंच झालं, जे की हळूहळू माझा फंड पण ग्रो होत चालला. आणि मित्रांनो एका वर्षात माझा फंड 1 लाखापर्यंत गेला. आणि ज्या टायमाला मित्रांनो 10,000चा फंड 1 लाखापर्यंत येतो ना, त्या टायमाला माणूस परिपूर्ण जिंकलेला असतं. कारण 10,000चा फंड सहजी 1 लाख कुणालाच होत नाही. पण माझा मित्रांनो जे की एका वर्षात 1 लाख फंड झाला तो, आणि ज्या टायमाला माझा 1 लाख फंड झाला ना, त्यावेळेस वाटलं नाही आता आपण पाठीमागं वळून बघायचं नाही, झालं ते झालं. मग त्या टायमाला मला जे की 3-3.5 वर्ष झालं जे की मार्केटच्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आलता. आणि सगळ्या गोष्टीचा अनुभव फक्त मी एका लॉटने घेतला होता, जे की मला मॅनेजमेंट सगळ्या गोष्टीची माहीत होती. आणि माझा 1 लाखाचा फंड हळूहळू 1.5 लाखात कन्वर्ट झाला, 1.5चा 2 लाखाचा कन्वर्ट झाला. जसं मी पुढे चालू झालो आणि माझा जशी ग्रोथ वाढतच चालली, मी पाठीमागं कधी वळूनच बघितलं नाही. कारण जसं की सक्सेस भेटत चाललं तसंच मित्रांनो त्याच गोष्टीचा अभ्यास करायचो. जी चूक आज झाली ती चूक माझी होता कामा नाही, आजच करत सगळ्या गोष्टी शिकत चाललो. आणि जे की माझ्या स्वतःच्या मी सेल्फ स्ट्रॅटेजी पण बनवल्या. जे मित्रांनो आपण ऑप्शनमध्ये बघतोय, जे की बँक निफ्टीमध्ये 15 पॉईंटचा स्टॉप लॉस फक्त आणि फक्त VIP ट्रेडरचाच आहे. 15 पॉईंटच्या रिस्कवर मित्रांनो 100, 150 पॉईंट कॅच करतो. ती स्वतः स्ट्रॅटेजी मित्रांनो 8 ते 9 महिने लागले मला. सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, प्युअर प्राइस ॲक्शन फॉलो केले, सगळ्या गोष्टी केल्या. पण मित्रांनो जे की मला तिथं कुठेतरी सक्सेस नाही झालं. आता मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी म्हणजे एक युनिक शब्द आहे. स्ट्रॅटेजीमध्ये सिंपल साधी गोष्ट, स्ट्रॅटेजी म्हणजे काय, समोरच्याची ट्रेडिंग करण्याची पद्धत. पण आपण त्या शब्दाला मित्रांनो एवढे युनिक होतात की प्रत्येक जण विचारणार तुझी स्ट्रॅटेजी काय. स्ट्रॅटेजी ही सांगायची गोष्ट नसती, ती एक ट्रेडिंग करण्याची पद्धत असते. जसं मला ट्रेडिंगमध्ये सक्सेस भेटत चाललं मित्रांनो, तसंच माझे मित्र पण मला त्या फील्डमधले भेटू लागले. मग हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत चाललो. शिकल्याच्या नंतर मित्रांनो जे की मला माझे मित्र पण म्हणायचे मला शिकव, मग त्याच्या मित्राला शिकव. मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते, जे की आपण ट्रेडिंगमध्ये काय करतोय, जे आपलं स्वतःचं सेटअप आहे ते आपण दुसऱ्याला सांगत नाही. का सांगत नाही? जे की आपल्या मराठी माणसाची एक रीत आहे की आपला माणूस पुढे नाही गेला पाहिजे. मी माझी सेटअप हाला सांगितलं तर हा माझ्यापेक्षा पुढे जाईल, पण मित्रांनो माझी ती नियत तशी नव्हती. मला वाटायचं की आपला प्रत्येक माणूस पुढे गेला पाहिजे, आणि पण वाटतं आपला प्रत्येक माणूस माझ्यापेक्षा पुढे गेला पाहिजे आणि जायलाच पाहिजे. आपला माणूस आपल्या कोणत्याही क्षेत्रात मोठा होऊन द्या, आपल्याला अभिमान पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो, कारण आता जेवढे माझे स्टुडंट आहेत, आता सध्या माझ्या जीवावर 2,000 ते 2,500 स्टुडंट माझ्या जीवावर चालतात, जे की मी जसं सांगतो म्हणजे तसे त्या गोष्टी फॉलो करतात. असं नाही की त्यांना काहीतरी सांगतोय मी काहीतरी करतोय, नाही, मी ज्या गोष्टी करतोय त्याच गोष्टी त्यांना पण सांगतोय. आणि माझे जवळपास 70 ते 80% जे की प्रॉफिटेबल आहेत, आणि काही आहेत 20-30% ते त्या गोष्टी फॉलोच करत नाहीत. कारण कसं असतंय मार्केटमध्ये काय करतोय आपण, एकाच गोष्टी मित्रांनो आपण जे की 100% देत नाहीत. आपण काय करतोय, ह्याच्याकडे काय भेटतंय त्याच्याकडे काय भेटतंय म्हणजे चांगल्या शोधाचे हयात राहतोय, आणि जे चांगल्या शोधण्याच्या नादात जे आपलं आहे ते पण गमून बसतो. मग तसंच आपल्या त्या काही स्टुडंटचं तसं होतंय. पण जे मला 100% फॉलो करतात ना, त्यांना मी प्रॉफिटेबल बनवतो. आता आपण बघतो जे की बहुतेक क्लास जे घेतात ते स्वतःच प्रॉफिटेबल नसतात. असं नाही मित्रांनो, मी स्वतः जे ट्रेड घेतोय तोच आपल्या जे की टेलिग्राम मेंबरला, क्लास मेंबरला सगळ्या गोष्टी मित्रांनो शेअर करतो. जे की दर मंथला PNL पण मला शेअर करतो. प्रॉफिट असो लॉस असो, कधी माझा पण लॉस होणार आहे, लॉस ऍक्सेप्ट करता पण आला पाहिजे आपल्याला. जे की माझ्या सगळ्या गोष्टीचे रूल आहेत ते माझ्या स्टुडंटला सांगतो. आणि जे की माझा क्लासेस खोलण्याचा एकच उद्देश होता की आपला मराठी माणूस खरंच प्रॉफिटेबल झाला पाहिजे. आणि सगळ्यात आधी जे की माझे जवळचे मित्र आहेत त्यांना मी सगळ्या गोष्टी शिकवल्या, आणि माझ्या सगळ्या गोष्टी शिकवल्याच्या नंतर ते प्रॉफिटेबल झाले, आणि त्यांनी एक प्रोत्साहन दिले, नाही तू आपल्या मराठी माणसाला खरंच पुढे नेऊ शकतोस. जे की मित्रांनो आता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या ऑप्शनमध्ये ज्या गोष्टी खरंच प्राइस ॲक्शन सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो, तरी पण आपण प्रॉफिटेबल बनत नाही. कारण एकच गोष्ट असते की आपल्याला त्या गोष्टीचं माहीत नसतं. आपल्याला एवढंच माहिती की ट्रेंड लाईन बनते किंवा ह्या गोष्टी बनतात, आणि आपण तिथून एंट्री घेऊ किंवा एक्झिट होऊ. आपण मार्केटमध्ये 70, 80 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग जर आपण करत असतो तर वेटिंग महत्त्वाचं आहे. आपण वेटिंग करायला राजीच नसतो. ओव्हर ट्रेडिंग करणार, ह्या सगळ्या गोष्टी करणार, आणि जे की ओव्हर ट्रेडिंग केलं प्रॉफिट होऊ किंवा लॉस होऊ,
तर मित्रांनो आपलं ब्रोकरेज हे फिक्स जाणार असते. तर ते डीमॅट अकाउंटला आपण ब्रोकरेज देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी लॉसमध्ये आहेत त्याच्या सगळ्यात आधी जे की सगळ्यात जास्त म्हणजे ते ब्रोकरेज आहे, त्यानंतर लॉस आहे. त्यासाठी मित्रांनो जे की माझ्या स्टुडंटला मी सगळ्या गोष्टी क्लिअर सांगून देतो, ज्या मी स्वतः करतोय त्या. दुसरी गोष्ट म्हणजे जी की बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवतो. आणि तसंच माझं जे की क्लासेसचं पण क्रेज वाढत चाललं, जे की खरंच माझ्यापासून जो एखादा स्टुडंट जर शिकून जर गेला ना, तो कधीच नाव ठेवणार नाही. कारण त्याला माहिती ज्या आणि सगळ्या गोष्टी शिकवल्यात ना त्या मनातून शिकवल्यात आणि खरंच हा माणूस जो करतोय तोच शिकवतोय. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय असते, क्लासेस घ्यायला काय कुणी पण येतं क्लासेस, पण मित्रांनो त्या क्लासेसचा खरंच रिझल्ट दिसला पाहिजे. जे की मित्रांनो माझे जे स्टुडंट आहेत ते 80 ते 90% परिपूर्ण आहेत. दुसरी गोष्ट मी सगळ्या गोष्टी ज्या सांगतोय त्या क्लिअरली मार्केटमध्ये ज्या होत्या त्याच सांगणार, उगाच एक्स्ट्रा सांगणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर बिगनर असतो तर आपल्याला काय वाटतं जे की आपण फंड ॲड करावा आणि त्याच्यातून पैसे जनरेट करावा. मित्रांनो ही चूक करू नका. जी मी चूक केली ती तुम्ही करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आधी नॉलेज घ्या मार्केटमध्ये. आणि ज्या टायमाला आपण नॉलेज घेतो ना, मार्केटसारखा पैसा कशातच नाही. तुम्ही कोणताही जॉब करा कशातच भेटणार नाही. मार्केटमध्ये एवढा पैसा आहे, फक्त तो काढता आला पाहिजे. आणि तो कसा काढायचा हेच मी माझ्या स्टुडंटला शिकवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असतं काय, मार्केटमध्ये प्रॉपर एंट्री कुठं करायची, प्रॉपर एक्झिट कुठं व्हायची. आणि ह्याच गोष्टी मित्रांनो सगळ्यात जास्त मी जे की फोकस करतो. आणि माझ्या स्टुडंटची पण परफेक्ट एंट्री असते, जे की त्यांचा कॉन्फिडन्स मार्केटमध्ये कॉन्फिडन्स आपल्या सेटअप असणं खूप इम्पॉर्टंट असतो. जसं की माझा स्वतःचा कॉन्फिडन्स आहे त्या लेवलपर्यंत जर मार्केट जात असेल तर 100% टार्गेटच देणार आहे. तसाच माझ्या स्टुडंटचा पण कॉन्फिडन्स आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही जाऊन फीडबॅक बघून बघा, जे की सगळ्यांचा फीडबॅक चांगलाच असणार आहे. कारण का चांगला असणार आहे, कोणी कोणासाठी चांगला कमेंट करत नाही. माझ्यापासून जर तुम्हाला फायदा झाला तुम्ही 10 लोकांना सांगणार खरंच नाही, खरंच ह्याच्यापासून आपल्याला फायदा होतो. आणि आजच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपला मराठी माणूस आपल्याला मोठा करायचा आहे आणि झालाच पाहिजे, एवढीच माझी जी की इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न जे की आपल्या ग्रामीण भागातील जे की धडपड करतात मुलं. आता आपण बघतोय जॉब करतो आपण 15-15, 20-20 हजारांनी. मित्रांनो हे एका तासाचं काम आहे जे की आपल्या शेअर मार्केटमध्ये. पण आपल्याला या गोष्टीकडे जायची इच्छाच नसती. का नसती, कारण आपल्या गावात सांगितलं असतंय की ह्याचा 40 लाख गेले, ह्याचे 30 लाख रुपये गेले. काय गेले, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, त्यांना स्टॉप लॉस लावता येत नाही. जाणारच ना, त्या गोष्टीचं नॉलेज नसल्याच्या नंतर लॉस तर होणार फिक्स आहे. मग त्यासाठी सांगतो मी मार्केटमध्ये नॉलेज घ्या. नॉलेज घेतल्याशिवाय काहीच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा लॉस झाला आहे तर लॉस रिकवर करायचा आहे, म्हणून मार्केटमध्ये एंटर करू नका. आता भरपूर सारे माझ्याकडे येतात, सर माझा 8 लाख झाला, सर माझे 25 लाख गेले, सर माझे 30 लाख रुपये गेले. काय गेले विचारतो तर सर मी स्टॉप लॉस लावतच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे की टेलिग्रामला कोणतरी कॉल टिप्स देत आहे आणि मी त्याला फॉलो करतोय. म्हणजे त्यांनी कॉल दिला तर कॉलला जाणारे मार्केट असं आहे का, नाही. मग ह्या गोष्टीचा मित्रांनो विचार करा आणि स्वतः नॉलेज घ्या. ज्या टाईमला आपण स्वतः नॉलेज घेतो ना, आणि एक आपला ते कॉन्फिडन्स वेगळाच असतो. आणि जी गोष्ट करायची ती मन लावून करा. तुम्हाला शेअर मार्केट जर करायचं असेल, असं नाही की आपण क्लासेस केला तरच आपण प्रॉफिटेबल होणार, असं नाही. तुमची जर शिकण्याची इच्छा असेल ना मित्रांनो, जे की आपण साध्या मोबाईलवर पण शिकतो. जे की मित्रांनो माझी जी सुरुवात होती ती आपल्या छोट्याशा अँड्रॉइडमध्ये होती. तो बी अँड्रॉइड मित्रांनो लॅग मारायचा. म्हणजे असं नाही की आपल्याकडेच लॅपटॉप पाहिजे आपल्याला किंवा सेटअप पाहिजे तरच आपण प्रॉफिटेबल बनणार, असं नाही. आपण घर बसल्या बसल्या पण ट्रेडिंग करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, एक पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण त्याकडे विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सेटअपवर आपला विश्वास असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडील म्हणजे डॉक्टर कर, इंजिनियर कर. आपली इच्छा नसेल तर मित्रांनो क्लिअरली आपल्या आई वडिलांना सांगायला पाहिजे, खरंच मी हे करू शकत नाही, मला काही जमणार नाही, क्लिअर सांगायला पाहिजे. आणि ही गोष्ट आई वडील जर हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी पण आपल्या जे की मुलाला विचारलं पाहिजे, खरंच तुला जमतंय का वा. कारण स्वतःच्या इच्छामुळे जे की त्याची इच्छा काय आहे हे आपण बघत नाहीत. आणि त्यासाठी आपण जे की शिक्षणामध्ये एवढा पैसा घालतोय आणि लास्टला त्या गोष्टीचा फायदा नाही. लास्टला आपण कंपनीमध्ये 10-20 हजारांनी जॉब करतोय. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे की माझं सगळ्यात हायेस्ट प्रॉफिट माझा 26 लाख आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हायेस्ट लॉस माझा 4 लाख आहे. पण हायेस्ट लॉस 4 लाख का होता, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, जे की आपण क्वांटिटी मी जी की हेवी प्लेस केली ती आणि मी 15 पॉईंटच्या पुढं एसएल देतच नाही. माझा जो फिक्स एसएल आहे तो 15 पॉईंटचाच आहे. पण त्या टायमाला काय झालं, मार्केट जे की हे पडलं, मला एसएल लावायला पण चान्स दिला नाही आणि हेवी क्वांटिटी होती. तो माझा हायेस्ट लॉस आहे आणि हायेस्ट प्रॉफिट माझा 26 लाख आहे. पण इथून पुढे माझा CR मध्ये पण प्रॉफिट होतील. देखो लाला, मैं सिगरेट नहीं पीता लेकिन जेब में लाइटर जरूर रखता हूँ धमाका करने के लिए. तसंच मित्रांनो आपल्या VIP पण ट्रेड असतात, जे की बँक निफ्टीमध्ये फक्त आणि फक्त 15 पॉईंटचा स्टॉप लॉस हा VIPचाच आहे. आणि जर तुम्ही टार्गेट जर बघितले ना तर 100, 150 पॉईंटचे टार्गेट आपण अचीव्ह करून देतो. जे की मित्रांनो तुमच्या समोर यायची मला आपल्या ग्रो मोशन यूट्यूब चॅनलने मित्रांनो जे की संधी दिली त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे की VIP सारखं वागा आणि VIP सारखं बना. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.